नाशिकची खरी ओळख असलेल्या जुन्या नाशिक परिसरातले रहिवासी इथले व्यापारी आता आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। महापालिकेच्या महापौर त्यांना या ठिकाणी येऊन भेटलेले आहेत, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या नाशिक परिसरातले हे सगळे रहिवासी इथले व्यापारी ज्या वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त आहेत त्या समस्यांबाबत त्यांचा उद्रेक झाला आहे आणि म्हणून आज त्यांनी आंदोलनाचं हे हत्यार उपसलं आहे। नेमक्या काय अडचणी आहेत की ज्यामुळे आज महापालिकेच्या प्रवेशद्वारावर यावं लागलं आहे? खरं तर आपण बघितलं की आज जुन्या नाशकातले सगळाच युवा वर्ग, महिला वर्ग सगळेच ह्या जुन्या नाशकाच्या विकासासाठी अनेक वर्षापासून भांडत आहे। जुन्या नाशकातला आपण प्रत्येक गल्ली बघितली, तिथला एक जो वाडा होता त्या वाड्यात अनेक कुटुंब राहत होते, पण आजची परिस्थिती अशी की सगळे वाडे रिकामे। काजीगाडीचा प्रश्न असा आहे जो फार ज्वलंत आहे, तिथं ती ढसाळती फक्त पाहणी दौरे होत आहे, तर ती कारवाई काहीच होत नाही। फक्त सांगितलं जातं का महानगरपालिकेला ज्या अडचणी आहे किंवा ते त्या संदर्भात महापालिकेने आमच्याशी मागे चर्चा करताना सांगितलं होतं की ती प्रायव्हेट जागा आहे, त्यांनी त्या संदर्भात आमच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स त्यांनी बघावं, आम्ही त्यांना त्यांच्या ज्या शंका आहे त्याचं निरसन करू। पण आज काजेगडीतलं जे राहणारे लोक आहे ते जीव मुठी धरून राहत आहे। प्रत्येक पावसाला त्यांच्या मनात धाकधूक राहते की ती ढसाळती की काय। इथले जे व्यापारी आहेत जुन्या नाशिक परिसरातले, त्या व्यापाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, काय अडचणी आहेत त्यांना? व्यापाऱ्यांच्या मागणं अशीच आहे की तिथं पार्किंगची खूप मोठी अवस्था होती, पार्किंगला जागा नाही आहे। एकंदरीत एखादी घटना घडली तर साधी ॲम्ब्युलन्स काय फायर ब्रिगेडच्या गाडीत जागा नाही, एवढी वाईट परिस्थिती जुन्या नाशिकची। तर आमच्या एकच मागणी गेल्या 20 वर्षापासून जुन्या नाशिकची एकच मागणी आहे की जुन्या नाशिकच्या जशी महापालिका स्थापना झाली त्यापासून जुन्या नाशिककडे दुर्लक्ष आहे, कुठलाही विकास नाही, काही नाही। गेले 20 ते 25 वर्षापासून काजीगाडचा हा प्रश्न आहे, आपण मार्गी लागे बा, त्याचे भरपूर प्रश्न मार्गी लागायचे काम बाकी आहे। पण इथे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी सुद्धा जुन्या नाशिकचेच आहेत। हे एवढे लोकप्रतिनिधी असताना तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येण्याचं काय कारण आहे? लोकप्रतिनिधी वारंवार त्यांचा फॉलोअप या ठिकाणी महानगरपालिकेत करत असतात, पण अनेक टेक्निकल अडचणींमुळं तर लोकप्रतिनिधींना सुद्धा तिथं काम करताना अपयश येत असतं। चंदनदादा, जर खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर जुने नाशिक म्हणजे नाशिक शहराला जन्म देणारं गाव म्हणजे जुनं नाशिक आहे। आज या जुन्या नाशिकातल्या तरुणांची लग्न जमती नाही आहे, त्या जुन्या नाशिकातील अनेक तरुण जे आहेत ते व्यवसायापासून किंवा मग नोकरीपासून वंचित आहे। तिथं जुन्या नाशिकात असलेली मुख्य नाशिक शहराची बाजारपेठ का ज्या बाजारपेठेमध्ये सर्व जुन्या नाशिकातले जवळपास 80% नोकरवर्ग आहे, त्यांना कुठलीच सुविधा नाही आहे, काहीच नाही आहे। आमच्याकडे जे काही होतात ते छोटे मोठे रस्ते होतात, बाकी प्रॉपर ठोस उपाययोजना आमच्यासाठी काहीच नाही आहे, किंवा मग आमच्या जुन्या नाशिकासाठी काही मास्टर प्लॅनच या महानगरपालिकेने आजपर्यंत केलेला नाही आहे। मेन रोडला किंवा दहीपुलावरून जर तुम्ही जायला निघाले संध्याकाळी तर तुमची गाडीच जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। दोन्ही बाजूला अतिक्रमण आहेत, अनधिकृत पद्धतीनं दुकानं थाटले गेलेले आहेत। मग इथे प्रशासनाला हे दिसत नाही आहे का? दर 12 वर्षांनी इथे कुंभमेळा भरतो, त्यामुळे 12 वर्ष असतात प्रशासनाकडे आणि प्रतिनिधींकडे इथला विकास करायला। इथे UDPCR मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याची आवश्यकता आहे। नदीची पूररेषेची ब्ल्यू लाईन इथे आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट होत नाही। त्यामुळे जोपर्यंत असं एक व्हिजन डेव्हलप केलं जात नाही, महापालिकेने एक व्हिजन डॉक्युमेंट जुन्या नाशिकबद्दल बनवलं पाहिजे की कोणत्या प्रकारे आपल्याला विकास करायचा आहे। म्हणजे दुर्दैव असं आहे की साधी रुग्णवाहिका किंवा अग्निशमनची व्यवस्था पण इथे देता येत नाही, इतकी निर्णायकी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। पण मग अशा परिस्थितीमध्ये आता लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने काय करणं गरजेचं आहे? प्रशासनाने येत्या काळात भरघोस निधी देऊन तिथे जी विलुप्त होत चाललेली संस्कृती किंवा जे काही तिथे गोष्टी नाही होते त्या करण्याच्या करता थोडंसं योगदान दिलं पाहिजे। याच्यात अडचणी तर खूप निधीच्या करता येतात की वारंवार निधीची कमतरता झाली, किंवा स्मार्ट सिटी जरी पकडलं तर स्मार्ट सिटी याच्यात जुनं नाशिक पूर्ण येत नव्हतं। जिथपर्यंत स्मार्ट सिटी नवीन नाशिक किंवा जे काही नवीन परिसर आहे हा नक्कीच डेव्हलप झाला होता त्या काळात असं म्हणता, परंतु जुन्या नाशिकाकडे तेव्हापासून जे दुर्लक्ष आहे आणि खूप वर्षापासून दुर्लक्षित आहे, याची कुठेतरी उणीव भासून गेली पाहिजे। आपण बघतोय की जुना नाशिकचा संपूर्ण परिसर जो आहे तो खरं तर मूळ नाशिक म्हणून ओळखला जातो आणि याच जुन्या नाशिकची ही जी ओळख आहे ती आता कालबाह्य होत चाललेली आहे। कारण या ठिकाणी अतिक्रमणाचा प्रश्न असेल, इथल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नावर
सातत्यानं लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहेत, मात्र त्यावर कुठलाही प्रशासनाकडनं तोडगा काढला जात नाही आहे. हे सगळे जुन्या नाशिक परिसरातले सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे सगळे लोक असतील, हे आता आक्रमक झालेले आहेत. महापालिकेवर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जर कामं झाले नाहीत तर आणखी आक्रमक भूमिका घेण्याचा पवित्रा देखील यांनी घेतला आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.